आणि आपण सेम स्टार्ट करायचं. काय इथं RST जे बटन आहे ते स्टार्ट होईल तुमची RST. ठीक आहे, झालं. गिझर तुमचं ऑन झालं. झालं. आता याच्यावर व्हॅल्यू किती आहे? 36. टेम्परेचर किती आहे? म्हणजे गिझर तुमचा ऑन आहे. ठीक आहे, 36 वर झाल्यानंतर हे ऑफ कायम तुमचा LED सॉरी लाईट कायम तुमचा ऑफ. ठीक आहे, मॅक्झिमम टेम्परेचर थ्रेशोल्ड टेम्परेचर किती आहे? 36. ठीक आहे, आता मी हे तुमचा IP ॲड्रेस आहे याच्यावर. हे बघा, हे तुमचा वायफाय इथून वायफाय ना मॅडम इथं. हा तुमचा IoT बेस प्रोटोकॉल. हे गिझर कंट्रोलर. ठीक आहे, ॲप आलं हे गिझर कंट्रोल. ठीक आहे, थ्रेशोल्ड टेम्परेचर आहे कोणता? थ्रेशोल्ड 39 सेव्ह थ्रेशोल्ड व्होल्टेज. काय केलं आपण? टेम्परेचर थ्रेशोल्ड व्होल्टेज दिसलं. सेम कन्सेप्ट आहे याच्यात. हा कोणतं सांगितलं तुम्हाला? नाव काय सांगितलं त्याचं? नोड MCU और ESP8266 IoT बेस प्रोजेक्ट आहे. कोणता? IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग. इंटरनेट ऑफ थिंग, इंटरनेटवर आपण चालू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये रिले मॉड्यूल आहे. हा कोणता रिले मॉड्यूल? हा कोणता ट्रान्झिस्टर आहे? BC547. ठीक आहे, NPN ट्रान्झिस्टर आहे. कोणता? नंतर 4.7चा यूज केला. नंतर हे काय? ॲडॅप्टर सर्किट आहे. 5 व्होल्टचं जे ॲडॅप्टर सर्किट आहे ते तुमच्या 5 व्होल्टचं तुम्ही जे ॲडॅप्टर लावतो ते सर्किट आहे इथे यूज केलं. हा कोणता आहे? हा कोणता डिस्प्ले आहे? LCD 16:2 विथ I2C मॉडेल आहे. कोणता? I2C म्हणजे इंटिग्रेटेड. 33 पर्यंत करू. आता 32 झालं आहे. ठीक आहे, हे फटाफट वाढेल. फटाफट वाढेल. ठीक आहे, फटाफट होईल. ठीक आहे, झाला. अशा प्रकारे तुम्ही व्हॅल्यू सेट करू शकता. डबल चालू झाला. ठीक आहे, डबल, कारण 32 पॉईंट. हा थ्रेशोल्ड व्हॅल्यू सेट केल्यानंतर ऑफ होईल आणि ऑन, ऑफ होईल, ऑन, ऑफ होईल, ऑन. ठीक आहे, समजलं. हे ऑफ होईल आहे. गिझर ऑफ का झालं? गिझर इथं पहिले ऑन होतं. आता का होईल? आता का होईल? आता 1 मिनिट. आता ऑफ होईल. ऑफ. गिझर समजलं.